तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. सोसायटी बघा किती मोठी. हे बघा भली मोठी सोसायटी आणि भली मोठ्या सोसायटीचं भलं मोठं गार्डन आहे या ठिकाणी. कारण मी आधी साप पकडलेत भरपूर या ठिकाणी. आता बऱ्याच दिवसामधून यांचा कॉल आलाय आपल्याला, बऱ्याच दिवसानंतर इथं साप निघलंय. बघूयात आता यांच्या गार्डनमध्ये काय भेटते आपल्याला. आलोय बघा आपण गार्डन पाशी. हे गार्डन आहे त्यांचं, असं भलं मोठं असं गार्डन. कुठं कुठं दादा तिकडे आहे का? थांबा, आमच्या अंगावर उतरताल. आता गेला इकडे दोन होती. दोन होते? अरे अरे अरे, एक नाग एक धामण. हा ते का दादा? एक तिकडल्या तिकडे मागच्या मागे तिकडे मग जंगलात निघून गेला. अच्छा. आणि एक अजून एक नाग होता, तो एक पुष्कळ मोठा होता, तो 4-5 फुटाचा होता. हा. तो या फरशांमध्ये गेलाय. त्या कोपऱ्यातल्या का? हा, अरे आधी कुठं होता? इकडे होते का? इकडनं असं गेला. अरे फरशांमध्ये बिळ नसायला पाहिजे फक्त. नाही काका, हे नाग इथे गेलाय. घुसला कुठून ते सांगा ना. एंट्री कुठून मारली त्यांनी? काय हिथून मारली, हिथून मारली? इथून गेला. अच्छा, इथं ह्याच्यात घुसलंय. पण आता हिथून तिकडे गेला असेल तर ते काय नाही सांगता यायचं, कारण की आम्ही लक्ष नाही ठेवलं तुम्ही. इथं आवाज येतोय पण. आहे ना. हा शेपटी दिसते. धामण आहे इथं. धामण आहे, धामण. हो, एक तिकडे गेली, एक इकडे गेली. पण ते नाग आहे बोलतात आहे ना. धामणीलाच नाग समजले काय? तिथंच पकडते तिला. धामण आहे इथं. नाग गेला पळून तुमच्याकडून. धामण हा इथं. अयो लय मोठी आहे. धामण लय मोठी आहे दादा. 6 फूट असेल, 5-6 फुटाची आहे. अहो लय मोठी आहे धामण. कुठून दिसते? ही शेपटीकडचा भाग आहे बघा मित्रांनो. हे अशी काळी 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 जाळीसारखी डिझाईन दिसते ना, ती शेपटीला जास्त असते. मग ही बारीक पण आहे, शेपटीचा भाग आहे हा. तोंडाचा इकडं असू शकतो. अयो लय जड आहे थोडीशी. आम्ही माहिती आहे आम्हाला, आम्ही आमचं नाही पण आम्हाला अयो तोंड इकडे. मॅडम मला सांगायचं काय ती बघती सगळं तिकडे. हाताने पकडायला गेले की डायरेक्ट हात धरीन माझं ते. हे बघा कशी पसरली आहे ही जाडशी धामण. खात्या पित्या एकदम गार्डन मध्ये काय काय खात असेल ती. जा ना बाई पुढं मागं काहीतरी हो ना.
काय म्हणतो तू? याला काय करू असं लावून द्यायचं तिकडे. शेपटी आली बघा हातामध्ये. बाहेर काढली नाही अजून मी तिला, कारण उन्हाळ्यामध्ये हे साप जास्त ॲग्रेसिव्ह असतात. धामण तर खूपच जास्त ॲग्रेसिव्ह होते. ह्या अशा मोठ्या मोठ्या धामणी मोठ्या मोठ्या उड्या मारतात अंगावर आणि कुठं पण धरतात, तोंड धरतात, हात धरतात, पाय धरतात. त्याच्यामुळे मी तिला शांततेत पकडण्याचा प्रयत्न करणार नेहमी सारखा. आता बाहेर काढल्यावरच कळण ती काय रिॲक्ट करते ते, कशी आहे, शांत आहे, रागिष्ट आहे, चवताळलेली आहे, कशी आहे हे बाहेर काढलं कळण. त्यामुळं धामण आहे म्हणून तुम्ही पकडण्याचा प्रयत्न नका करत जाऊ शकते जोराची. स्टिकला नाही हँडल होती, स्टिकला हँडल नाही होत, चप्पळ असती ना जास्त त्याच्यामुळं. त्यांना स्पर्श नसतो ना दादा आपला, त्यामुळे ते स्टार्टिंगला पकडल्या धावतेत चावतेत. थोडंसं असं त्यांना सोंबळलं ना मग शांत होतात ते. हे बघा आता झाली शांत. हो जाऊ नको. तर आता पूर्णपणे शांत झाली. स्टार्टिंगला अटॅक करत होती तोंडावर वगैरे. मी तोंड जास्त जपते, बाकीकडे कुठे जरी चावली पोटाला, हाताला, पायाला तर एवढं काय नाही. तोंड मेन असतं, आपल्या डोळ्याला वगैरे बाईट नको व्हायला, त्यामुळे चेहरा जपावा लागतो मित्रांनो. त्यामुळे सांगते हे अनुभवाचं काम आहे. धामण आहे म्हणून पकडायला नका जाऊ. खूप जोराचा चावा घेऊन चुकून जर डोळ्याला वगैरे दात लागलं तर अवघड होऊ शकतं. आता तुम्ही म्हणताल मग गॉगल काय वापरत, तर प्रत्येक ठिकाणी गॉगल लावून साप पकडणं पॉसिबल नाही आहे. आता काय करू, हिला पॅक करू. बिनविषारी आहे. उन्हाळ्यामध्ये नाग आणि धामणींचं प्रमाण जास्त असतं मित्रांनो. तर धामण बिनविषारी आहे. अजून एक होता म्हणतात ते, पण तो पळाला. मग धामण पण असू शकते दुसरी, कारण त्यांचं मिलन कालावधी आहे. त्याच्यामुळं हे साप 2-2, 3-3 सुद्धा, कधी कधी 4-4 सुद्धा एका जागी दिसू शकतात तुम्हाला. बऱ्याचदा भांडण करताना, खेळताना, मिलन करताना तुम्हाला दिसून येतील. आता आपण काय करू, हिला पॅक करू. खूप मोठी आहे बघू शकता. हे बघा ह्याची साईज अशी एवढी मोठी आहे. तर ते आता हिला पॅक. हो हो हो. पीछे पकड़ा था एक बारी, वो भी कौन बड़ा था? भाई सुनो, ओ हेलो, डीपी इंटरप्राइजेज, महेश को बोलना नहीं, जो इसका नाम है रामपाल को बोलना कल 2 बंदे हमको और चाहिए। तो रामपाल, महेश तो बाहर गया ना, हाँ उसको भी देखने के लिए बोलो।